पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके सध्या येताना दिसतात. त्यामध्ये अभिचे खूप चांगले अनालिसिस सध्या पाहायला मिळते. हो यारी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. नागोपाचे 3 धक्के एकाच ओव्हरमध्ये सध्या देताना सध्या दिसत आहेत. म्हणजे काय तर एका मागून एक फलंदाज सध्या हट्टगोटच्या दिशेने आणखी एक फलंदाज याने बॅक टू दी पॅव्हलियन. फलंदाज गॉन. झाले आहे या ओव्हरमध्ये. संपूर्ण जगाला बुडवणारा समुद्राचा पद्धती पाण्याचा एक थेंब सुद्धा बुडू शकत नाही. म्हणजे पुन्हा हेतलाही कमी लिखून चालणार नाहीये. आणि सध्या तरी आपण पाहतो की तशा लेवलची सुद्धा बोली केली जाते या मैदानात. नंबर 1 मध्ये पूर्वीच्या मार्फत लागोपाठी 3 धक्के चेतन करण्याचा विचार केला तर आपण पाहिलं की पहिली हरली किती असं ती त्यांच्या नावी अगदी त्यांच्या नावी आहे. त्या आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पहिल्या हरतीत रवीच्या नावी राहिलेले आहे. पुणेदा फटका चांगला बॉल. पुणेदा डायरेक्ट हिट होईल तर बॉल पुणेदा पुणेदा डायरेक्ट हिट आहे. आणि हा बॉल सुद्धा पाहायला गेलं. येस पुणेदा ते चित्र म्हणजे काय तर पहिल्या 4 बॉल होती 4 विकेट. अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये. आणि मेडन ओव्हर आली तर मुकेश दादा यांच्याकडून नागपूरमध्ये पारितोषिक आहे. रोहित मला ते रोहित आपण कोणत्या प्रकारचे आहे पुरस्कार वितरित केला जाईल. रोहित आपण लगेच यायचे आहे त्याच्याकडे आपण मला तुम्हाला पुरस्कार वितरित केला जाईल. सतत मैदान आलं तर 500 प्राईज सर्वांकडून मनाची बॉलिंग केली जाते. पहिल्याच क्रमांकाच्या बॉलिंग त्या पद्धतीने केली जाते. पहिल्या 8 वर्षात पहिल्या क्रमांकाने गमावला. सुगत संघाने जिंकला हा टप्पा पुन्हा एकदा तशा प्रकारे क्रिकेटच्या खेळामध्ये अजूनही नक्कीच आहे. पुन्हा एकदा प्रत्येकाचा टप्पा पडल्याचा हा सुद्धा पडल्याचा ताकदी विकेट किपर. आता 1 बॉल तो झाला तर 550 राहायचे आहे त्याचा देण्यात येईल. त्यासाठी 2 बॉल पाहिजे. पारितोषिक आहे 2 बॉल आला तर बॅटिंग ओव्हर आलं तर या स्थितीमध्ये मात्र कुठे बघायचं 550 प्राईज आहे. जोडी जी आहे ती तिथे छटापती वाढ करतायत. शेवटच्या बोलतात सत्कातील पोहोचतील तिने केल्याचा प्रयत्न अखेर बॉल येते एक फूट प्यायला एक यात्रावरती 4 गडी 5. केली जाते तिथे बॉल पुढे मागितलेला बॉल स्टोपतीचा बॉल स्टोप होणार नाहीये. बॉल अपने फिरकती स्वतः दिसत नाहीये. पण ते दर्शतील 4 धावा म्हणजे इथे येतो हा चौका.
ते होते कशी केली जाईल पुढे एकदा प्रकारांचा हा पुस्तक हवे तर फुटत आहे ते ना चेन पकडला जाईल का चेन कॅरी केला जातो आणि त्यात विकेटचे पुस्तक म्हणजे चक्राचा 5वा झटका इट्स अ बिग विकेट फलंदाजांकडे back to the pavilion आता नवीन फलंदाज मैदानात दिसतील आता अल्पेश इट्स गुड या जोडीवरती विश्वास जो आहे तो आता शेवटचा राहील इथून जर हे दोन बॅटर रीच होत तर मग परिस्थिती कठीण होऊन जाऊ शकते पण दोन्ही बॅटरला माहित आहे या मॅचचं चित्र कशा प्रकारे पुढे घेऊन जायचं आणि त्यासाठी या प्रकारचे फटके पाहिजे थांबून पुणे एकदा ओसला ढकलत असणार फटका चांगला आहे बॉल पण पोहोचते फक्त 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो योग्य होते तिथे बॉल पहिल्या षटक तितका चांगला सुद्धा आपण पाहतो प्रहार करायचा पण ओन्सला फटका तर चांगला बॉल कॅपमध्ये ट्रॅव्हल तिथे बॉल पैसा येतील प्राप्त केली जाते पण आपण पाहतो की इथे 4 विकेट आता गमावले 5 आणि 5 विकेट गमावत असताना इथे आता या जोडीवरती पूर्णपणे या टीमची अगदी जिम्मेदारी आहे पुणे एकदा प्लेसमेंट चांगला हा बॉल इनफिल्डच्या वरतून पुणे एकदा बाहेर काढला जाईल बॉल पुणे एकदा जाईल मैदानाच्या बाहेर अजब से खेला गजब का 4 और जब भेड़ा होगा पार तो मिलेंगे ना 4 येतो हा चौकार बिलकुल बॅक 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावांची गती जी आहे ती फक्त ज्यामध्ये स्कोर कार्ड होते 13 धावा आहेत त्या सिंगलच्या मदतीने ओ नंबर 3 मध्ये पुणे आता अवीचा ड्रीम स्पेल आता आपण पाहिला त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट मध्ये लागोपाठचे 3 आणि त्यानंतर चौथा विकेट जो आहे तो धावचीच्या रूपाने फलंदाज बाद तो चांगली कामगिरी सुद्धा त्याच्या मार्फत पाहायला मिळते ही स्पर्धा आपण पाहतो साई या स्पोर्ट वरती या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुद्धा केलं जातं चांगले नेहमीच या चॅनलची सुद्धा भूमिका राहिलेली आहे पुणे चांगला बॉल थोडासा स्लो गतीने टाकण्याचा प्रयत्न बॉल पडल्याचा कमी गतीने पुणे डिलीव्हर केला जातो तब्बल अंतरे समाप्ती चांगली बॉलिंग सातत्याने केली जाते इथे 2 बॅटरवरती पूर्णपणे या मॅच आता पाहायला गेलं तर रिस्पॉन्सिबिलिटी आहे इथून जर पाहायला गेलं चांगला खेळ होतो तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो पुढे एमएससी टीमचा त्याचा कशा प्रकारचा प्रवास राहील
पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. मोठा धमाका पण बॅटच्या अगदी रडांमध्ये बॉलला पुन्हा एकदा इथे दिले जात नाहीये. तो आणखी एक पाहायला गेला तर चांगला बॉल येथे डॉटची समाप्ती. धाबींची गती सातत्याने फलकाती अगदी करावी लागेल तो प्रयत्न अंकेश आणि अल्पेश सातत्याने करतायत. स्ट्रायकर एट वरती पुन्हा एकदा अंकेश आहेत. असं ते जाऊन पोहोचते शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत त्या षटकातील. टीमची टोटल जे आहे ती 14 धावा. प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतो की फुटबॉलचा वापर केला जात नाहीये. त्यानंतर डिफेन्स बॉल मध्ये सुद्धा आहे. डिफेन्सिव्ह अटॅक मध्ये सुद्धा आपण पाहतो की बॉल जो आहे अगदी ढकलते तर आणखी एक पाहायला गेला तर डॉट मध्ये समाप्ती. तहसील स्कोर कार्ड होती. धावेची गती फक्त आणि फक्त 14 धावा. विकेट गमावलेत आतापर्यंत 5 गडी गमावलेत. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जेव्हा पोहोचते 40 डीजे. स्विंग करण्याचा प्रयत्न चांगला राहिला पण बॅटच्या अगदी रडारमध्ये जो आहे तो पुन्हा एकदा बॉल दिला जात नाही आणि त्यामुळे पाहायला गेला तर आणखी एक योग्य लेंथमध्ये तितका चांगला सध्या टीचिंग मारा जो आहे तो केला जातो स्कोर कार्ड वरती. तो धामींची गती वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो 2 बॅटरच्या माध्यमातून. तसे फटके येताना दिसत नाहीये. तर ते आपण कारण पाहतो की बॉलिंग अटॅक जो आहे तो लाजबाब आणि त्याचपुढे चांगला सुद्धा खेळ पाहायला मिळतो. ओव्हर नंबर प्रहार करायचा होता परंतु मिस्टर मी फटका सध्या आहे. बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न सध्या चांगला राहिला परंतु बॉल जाईल बापाने खेळ येतो हा शानदार चौकार. आहे पुणे एकदा प्रहार करायचा होता निघून खाली राहणार बॉल आणि त्यात पुढे पाहायला गेलं आपण इथे गटपती समाप्ती. नवीनची गती जी आहे ती फलकाती 24 तासाचा फलकाते आणि त्यात सध्या बॉल हवेची पुणे गती जी आहे ती प्राप्त केली जाते. आवश्यक रन रेट नुसार भारतात एक चांगलं टार्गेट जे आहे ते पूर्ण करावे लागेल. बोला पुणे एकदा तयार. चांगला बॉल पुणे एकदा पोहोचते होते शकतात समाप्ती केला. पाण्याची व्यवस्था लगेच पुढे करायची आहे. 4 खेळ समाप्त आणि 4 समाप्तीनंतर 10 स्कोर काढते 24 धावा.
दुसऱ्या फलकाचे 24-24 धावतीच्या बाकीचे प्रबळ तापडीच्या सुरुवातीला असं वाटतं की स्कोरकार्ड जो आहे तो कोलॅप्स होईल, पण तो समोर जर अंकेस असेल तर या प्रकारचे फटके तो सातत्याने लॉन्च करेल आणि हा फटका लॉन्च केलाय पब्लिक के बीच में आएगा वंस अगेन सरकार. हे चांगली लाईनचा मारा सुद्धा करताना दिसत आहेत. समोर अंकित नावाचा सुरवीर असेल तर त्याच्या बॅटमधून अशा प्रकारचे फटके येतील जिथे आपण पाहतो की फील्डला फक्त पाहतच राहावं लागतं. म्हणजे सध्या शांत आहेत. अंकितने खूप चांगला डाव सांभाळला. दुसऱ्या पद्धतीने एलपीसीच्या समोर त्याचे क्रिकेट दोन्ही बॅटरचं कॉम्बिनेशन खूप चांगलं सुद्धा आहे. आणखी देश आपण पाहतो की 5 विकेट गमावले. त्यामध्ये प्रत्येक बॅटरकडून अपेक्षा होती की मोठे फटके येतील, पण ते मात्र काम जे आहे ते झालेलं नाही. आणि त्यापुढे दुपारच्या कंडिशन मध्ये आता वचपा करायचं असेल तर फटके सातत्य मोठे खेळावे लागते. तो प्रयत्न सध्या जारी आहे. प्रयत्न आता दोन्ही बॅटरचे चांगले आहे. दोन्ही बॅटरला तोच कारनामा या मैदानात करावा लागेल. राख्या पुढे जाते. पुढचा बॉल स्लॉट मध्ये बॉल ऑन सुद्धा पुणे प्रहार कॅप्टन ट्रॅव्हल फिल्डर सुद्धा आहे तैनात. एखादा इथे प्राप्त केली जाते. जसं काही जोखीम घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिलेक्शन दोन्ही बॅटरचे चांगले आहे. आणि विशेष मध्ये आपण या मिडल ऑर्डर मध्ये हार्ट हिटिंग आणि फायरचे रिप्रेशन जे आहे ते दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने नक्कीच करतील. तो प्रयत्न सतत त्यांचा जारी आहे. ओव्हर नंबर 5 प्रदेश कोकणात आता 31 हा बॉल सुद्धा हवेत आहे. पुढे पोहोचेल का तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चांगला आहे. बॉल तिथेच पकडण्याचा प्रयत्न करू. बॉल एकदा की स्पीड मागे पकडला तर थांबणार नाहीये आणि जेल बॉल सीमा पार येतो हा चौकार. चांगले आता आहेत. विकेट लाईन पिच केली आणि लाटक्याने काम पुन्हा एकदा आपलं जे आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा दिलं होतं ते काम फत्ते करत असताना अगदी ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न पद्धती जसं आपण पाहतो की बॅट आणि पॅड मध्ये मोठा गॅप आणि त्यात बॉल अंदर दांडी पाहत विकेटच्या पतात फलंदाज बाद. प्रहार सीमा पार येतो हा षटकार. फॅबुलस टाइमिंग वन शॉट. क्या बात है. तवाचं टायमिंग आणि टायमिंगच्या जोडती सुद्धा मैदान गाजवत असताना पुन्हा एकदा प्रहार आणि हा बॉल सुद्धा पाहायला गेलं तर गेला चेंडूवरती प्रहार बॉल हवाई हल्ला येतो. गुल होईल सीमांच्या पलीकडे येतो षटकार.
मध्ये सुद्धा जाऊन पोहोचते जिथे फायटिंग स्कोर सुद्धा सेट करत असताना आणि ती ताकद पुणे झुकली जाते जिथे 29ची बॅट अगदी तडपत असताना चांगली धमाकेदार सुद्धा इनिंग त्यांच्या बॅटमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. पुणे डबल तयार. हो लागोपाठचा तिसरा आलेला आहे का? येस येस येस. अनादर बॉल. आसमानी पुणेचा प्रहार करत असताना आणखी एक षटकार. तीन विकेट सुद्धा आलेले आहेत. लागोपाठ 3 षटकार सुद्धा आलेले आहेत आणि 3 षटकारच्या मदतीने धावांची गती जी आहे ते जाऊन पोहोचतात 53 धावांच्या फलकात एकाकी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. 15 बॉलमध्ये 40 धावांची पुणेदा तुफानी पारी आपल्या टीमसाठी पुणेदा घेऊन येत असताना हे वादळ नाहीये, हे चक्री वादळ सुद्धा आहे मैदानात. राकेश नावाचं पुणेदा तयार. मनोजच्या विरुद्ध पुणेदा 6 बॉल मारण्याचा वर्तमान जो आहे तो पुणेदा इथे सेट होईल का असा एक मोठा प्रश्न सुद्धा होताना दिसतो. जिथे एकेच काही कुंभाची बॅट सुद्धा त्याची तडपते या मैदानात. 3 बॉल 3 षटकार. या बॉलचे आला षटकार तर मनोजवरती दबाव असेल. हो चांगला बॉल. पुणेदा टीमिंग तितकी चांगली कारण की बॉल जो आहे तो वाईट गेअर लेन्थ मध्ये आणि त्यात बॉल पडल्यानंतर लाईन तितकी चांगली मॅनेज सुद्धा केली जाते. पुणेचा वापर चांगला सुद्धा पुणेचा जमत आपण पाहतो की आढावा जो आहे तो घेतला जातो आणि त्यामध्ये आणखी एक गटपती समाप्ती. धावांची गती फलकती जेव्हा स्कोर काढते आतापर्यंत 53. पुणे धावांचा प्रहार झाल्यामध्ये आहे. या संघाच्या मदतीने धावांची गती फलकती जेव्हा स्कोर काढते आता 54 धावसंख्या. संतकने फटके मोठे जे आहेत ते खेळण्यामध्ये समर्थ आहेत दोन्ही बॅटर. अंकिशला तितकी चांगली साथ पाहिजे. अंकिशला तितका चांगला यावेळी पाहायला गेलं त्याचा 7 पाहिजे आणि आता बॅटिंग करण्यासाठी जती पुणेदा ऑन मार्क ऑन स्ट्राईक. प्रहार करायचा होता जोरदार. पुणेदा पाहायला गेलं तर आक्रमकतेने क्रिकेट खेळण्याचा इरादा आता बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित झालेला नाहीये. होते षटकाची समाप्ती. धावसंख्या जेव्हा स्कोर काढते आता 54. 56 धावा 6 ओव्हर कंप्लीट. तिला काय करायचे आहे पुणेदा प्रहार आणि हा सुद्धा सीमा पार जाईल आणि आणखी एक येतो हा अंकितच्या बॅट मधून षटकार. अंकितची बॅट सुद्धा चमकत असताना पुणेदा प्रहार करायचा का हा बॉल स्लोवर वनचा वापर सुद्धा केला जातो आणि तो प्रीत प्रहार गेलतो टप्प्याची समाप्ती. धावांची गती त्याचा 60 धावा 60 ऑन दी बॉल. सुरुवातीला हल्ला पदकेच नाही का की या मॅचचे चित्र जो आहे ते पुणेदा पटवलेलं आहे. बॅटिंग पाहायला मिळते त्याच्या बाबत प्रहार करायचा प्रयत्न होता. ऑनचा बॉलला टकला तसा फिटायला आहे तिथे पण बॉल मैदानाच्या बाहेर आणि या चौकाच्या मदतीने आपलं अर्धशतक इथे कंप्लीट करत असताना अंकितच्या बॅट मधून 4 धावा त्याची हाफ सेंचुरी पुणेदा कंप्लीट होते. यावेळी चांगली बॅटिंग. वेल डन अंकित.
त्याचा राहिला आतापर्यंत ऑन द विकेट. पुणे धावांचा प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्या पुढे पाहायला गेला तर अल्प पोझिशन आणि त्याचं बॅकलिप या सर्व गोष्टी खूप चांगल्या आहेत. आपण सुद्धा ऑन स्लॅप करण्याचा प्रयत्न होता. बॉल पुणे ऑन ड्राईव्ह वेगाने बॉलच्या फ्लोमध्ये पोहोचली. बॉलला फुलकडी एकत्र टिकली जाते. सुंदर पद्धतीने धावीची गती 9 फलकाच्या आता 65 धावांच्या फलकादी एक चांगलं टार्गेट आहे. तर फलकादी सुद्धा ऍड करत असणार टीम यावेळी आराध्या इलेव्हनच्या विरुद्ध MS11. ओ पुणेचा प्रहार. ओ काय फटका सध्या आहे. फास्ट वाला आहे आणि फ्लॅट वाला आहे. येतो हा षटकार. टायमिंग तर फसलेला आहे. फिटर सुद्धा तैनात आहे. पण त्या फिटरचा पुणेदा हात जो आहे तो पुणेदा इथे पाहायला गेला तर जैन बक्षी बाप्पा आणि आणखी एक येतो हा षटकार. दिवसातील शेवटचा सामना राहुल आणि त्यासाठी विनंती आहे दोन्ही टीमला आपण लगेच त्यासाठी कॉन्टॅक्ट करा. चला विश्वा 11 आणि महाकाल वॉरियर चला दोन टीमला विनंती आपण लगेच त्यासाठी आपण हजर राहायचे आहे. तुला जास्त वेळ न घेता लगेच आपण त्यासाठी या कारण इनिंगच्या समाप्ती होण्याचे मार्ग आहे आणि त्यासाठी विनंती आपण करत आहोत की आपण लगेच चंद्र पाठवा. बोल पुणे जाते यार. शेवटचा बॉल शेवटचे षटक आहे सध्या जारी. पुणे प्रहार करण्याचा प्रयत्न बॉलला फुलकती तुमचं धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होताना दिसत नाही. येथे समाप्ती पाहायला गेला तर आपण पाहतो की क्लायमॅक्स जो आहे तो चेंज करताना असताना त्यामध्ये आपण पाहतो की अंकेश नावाचा पुन्हा एकदा उमेद पे दुनिया कायम असं नेहमीच म्हटलं जातं आणि ती उमेद तुझ्या अंकेशने जिवंत ठेवलेली आहे या मैदानावरती. तुला महाकाल लगेच आपण कंदार पाठवा आणि विश्वा 11 आपण एकदा ऑप्शनला ठेवण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी येत असता बॉलला पुन्हा एकदा फिटकती थांबण्याचा प्रयत्न होत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे का अंकेश कडे ज्या प्रकारे त्याच्याकडे मोठे फटके आपण सतत पाहिलेले आहेत आणि त्यापुढे अंकेशने स्वतःच्या बॅटिंगचा जो मात्र जोर दिलेला आहे तर एक चांगलं टार्गेट सध्या वाटचाल होतं दिसते. कोणी मागते पुन्हा बोलते प्रहार करायचा होता उंचला पुन्हा फक्त चांगला खेळला उन ड्राईव्ह पुन्हा चकीच होती पुढे जमेची बाजू आपण पाहतो की सध्या नष्ट करण्यामध्ये येतील. बॉल पर्यंत पोहोचू शकतो धावण्याचा प्रयत्न बिलकुल होताना दिसत नाहीये. तो प्राप्त रन. पुणे जतीनने आपला यावेळी मास्टर स्ट्रोक जो आहे तो त्याच्या बॅटून पुणे पेच करत असताना फेकून दिला एक्सिसचा बॉल मैदानाच्या बाहेर आणि आलाय हा पुन्हा आसमानी आणि बुलंद 6 धावा षटकार. षटकारच्या बदले टीमची नासून स्कोर कार्ड वर त्याचा धावा आहेत फलकादी 86 काही स्वतःची बॅटिंग 40 धावसंख्या जिथे आपण फक्त पाहायला गेलं तर माइंड मध्ये जे विचार चालू होते की कुठे ना कुठे हा डाव जो आहे तो पोचडेल
तर त्याला पुन्हा एकदा आपण पाहतो की एका खांद्यावरती पुन्हा एकदा आपली मजबूत भार जो आहे तो सोसत असताना त्याचं नाव अंकेश. पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड हा तर वाऱ्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा बंदुकीतून जशी गोळी जाते अगदी त्या प्रकारचा फटका सध्या आहे जतीनच्या पाठमधून. आणखी एक कमालचं टायमिंग आणि कमालचा षटकार. कमाल धमाल होल्स वापार. आणखी एक षटकार. विरुद्ध व फक्त पुणे डावे फिटत आहे त्यांना झेल पकडला जाईल. चांगला कॅरी सुद्धा केला जातो आणि त्यानंतर विकेटच्या पतन फलंदाजडी पाकतुदी पावलेत बाद. पाठाकडे सामना जिंकण्यासाठी पण अंकेशचा पुणे एकदा खेळ काय बहरदार राहिला. अगदी सुलतान आपल्या टीमसाठी सुलतानची कामगिरी धुरंदर सध्या या टीमचा राहिला आणि त्या स्वतःचा खेळ सुद्धा त्याच्या पॅट करून अगदी अपेक्षित होती खेळी आणि वादळी खेळी साकारत असताना अफलातून टार्गेट पुन्हा एकदा आहे. त्यांना धावा झाले 93 धावेचा पाठाकडे सामना जिंकण्यासाठी आपण जाऊया आता शेवटच्या मॅचचा पुणे एकदा टॉस जिथे होईल. विश्वा 11 आणि महाकाल वॉरियर्स असा सामना राहील. तर दोन टीम विनंती आपण लगेच टॉस हजर राहा. घेऊया छोटीशी विश्रांती. दोन्ही टीमला विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आता शेवटचा सामना अगदी वेळेत खेळवण्यासाठी जास्तीत जास्त आपण काही करावी ही विनंती आपण तुला महाकाल वॉरियर्स आणि विश्वा 11 तर तुम्ही जाऊ आपण डीजे मास्टरकडे.
थोडी मागतेपणे डबल तयार होईल. सगळं हाताळण्याची जबाबदारी सुद्धा दिली जाते चेतकच्या खात्यावरती. चांगला आहे आणि पहिला बॉल कट करत असताना बॉल पर्यंत एक बापार आणि पहिल्या बॉलचे लाटतात इरादे स्पष्ट आहेत त्यांची धाबीच्या फटकाकडे 93 आणि त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे फटके मारायचे आणि आलंय लाटच्या बॅटने शानदार चौका करत असताना बॉल लागतो ना ढकल तिथे नाहीये एक सुद्धा आपण पाहतो की लाईनच्या बाहेर सुरू आहे. कुठल्या प्रकारचा प्लेट असं आहे तर पहिलीला नाही येत पुढे पाहायला नंतर या समाप्ती सुरुवात चांगली होताना दिसते टीम पुन्हा पुणे प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि बॉल पुणे सुमारसा पलीकडे जाईल आणि तिथं दर्जेदार चौका. सतत आहे ते बॅटिंगचा टप्पा राहत असताना इतकी परिस्थिती आपण पाहतो की सुरुवात चांगली झाली पण एखाद्या मिडल मध्ये विरुद्ध चांगली त्यापैकी आपण पाहतो की टीमच्या आपण पाहतो की MS11 फायदामध्ये चांगला कॉन्फिडन्स हाय लेवल एक फायटिंग स्कोर सुद्धा फलकाचा आहे. सुरुवातीला आपण पाहिलं की जिथे 7 धक्के एकाच ओव्हरमध्ये आणि तिथून काही कुमाचा खेळ त्याने साकारलेला आहे. हो फ्लिक करत असताना ऑन सध्या फटका चांगला आहे. बॉल जाईल का सीमा पार पलीकडे पण खेळ बॉल पोहोचण्याचा प्रयत्न चांगला तो बॉल सीमा पार जाईल आणि दबदार येतो हा सनातन चौका. चांगला सुद्धा होता दिसतो तिथे बॅटिंग चांगली करावी लागते आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे या मैदानात. वेगळ्या स्टाईलने खेळाचे आहेत की बापूट होती ऑन साईडला विकेट किपरच्या मागे मारण्याचा प्रयत्न करत तसं दिसत नाहीये. पहिल्या तर समाप्तीने पहिल्या तर समाप्तीनंतर धावसुद्धा धावते स्कोरपाटी धावीची गती जी आहे ती घेऊन पण फलकातील 12 धावा फर्स्ट ओव्हर कंप्लीट. ओपन केले जाईल या अविनाश अविनाशचा दिवस खूप चांगला आहे त्याची ग्रीन स्पेल त्याच्या मार्फत आपण पाहिला मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला जमलेली गोष्ट नाही ते काम जे आहे तो पुणे दहशत केल्याचा प्रयत्न त्याच्या पुणे आपण पाहतो की स्टार्स म्हणजे त्याचा फुटवर्क पद्धतीचं चाललेलं तर नाहीये त्याच्या विरुद्ध बॉलिंग चांगले कलात्मक सत्य खेळले जातात आणि बदलमध्ये कलात्मक सत्य खूप चांगले खेळलेत. अगदी विश्वासाने पुण्याला बॅटिंग करावी लागेल आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे या मैदानात. ऑफसाईडला या फटोमॅनचा वापर पुन्हा आहे पुन्हा जतीन सुद्धा टीममध्ये बॉलच्या फ्लोमध्ये पोहोचतील बॉलला फुलपटी एकंदरीत प्राप्त केली जाते. आराध्या इंग्लंड टीमची परिस्थिती पाहायला गेला तर अमित पाटला करत असताना सुरुवातीला तुम्हाला मोठे फटके सततपणे खेळावे लागतील तो प्रयत्न सुद्धा जारी होत असताना मैदान के अंदर कारण की दोन्ही बॅटरकडे मोठे फटके तर जरूर आहेत तो सतत दिवसांत क्रिकेट
फुटबॉलचा ऑप्शन कव्हर मधून खेळण्याचा प्रयत्न फिल्डर अंकित पुणेच्या बॉलच्या फ्रेममध्ये येतील. नावाचं येताना दिसत नाहीये. सिंगल डबलच्या खेळाद्वारे आहे. तो मोठे पट्टी खेळण्याची जी आता पण म्हणतो की धमक तुमच्याकडे पाहिजे आणि ती धमक जर दाखवायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे हिंमत पाहिजे आणि ती हिंमत सुद्धा आपण पाहतो की बॉलिंग अटॅक कडून चांगली पाहायला मिळते. अल्पेश चांगला बॉल आपण सुद्धा पुढे योडकरचा मारा करत असताना ब्लॉक हॉल मध्ये त्याला अक्षरशः खोदून काढले जातं आणि इतक्या जलद गतीने कोल्हा फुलकटी टप्पे एक धाव जी आहे ती फुलकटी जोडली जाते स्कोर कार्ड वरती. कारण ती गती जाऊन पोहोचते आतापर्यंत सोडा डबा म्हणजे का तर या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. आपली बॉलिंग दिली जाते तशी सिच्युएशन होती. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता या स्लॉट मध्ये बॉल ऑनला प्रहार करण्याचा प्रयत्न पंच दर्शक व्हाईट बॉल अवांत धावसंख्या प्राप्त होताना दिसते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो परंतु त्यामध्ये सातत्य राखता आलेले नाहीये. ही मात्र आपण पाहतो की यासाठी मुहूर्त मेट जर व्हायचे असेल तर त्यासाठी आपण पाहतो की तुमचे प्रयत्न दमदार पाहिजेत. पुन्हा एकदा प्रहार मध्ये बिलकुल दिला जात नाहीये. पुन्हा एकदा आहे तिथे विशाल बॉल फिरकटी होते तिथे बॉल फिरकटी तोपर्यंत पाहावं लागेल राज्य पुणे स्टेप मध्ये आहेत का. नाहीये लॅपटॉपचा खेळ जो आहे ते समाप्त विकेट पर्यंत जातात.
तीन वर्ष खेळची समाप्त आणि 2 वर्ष समाप्तीनंतर वर्षाच्या पहिल्या कोणी गपावला तर पटकण्यासाठी अभय त्याला गोष्टीचा भय नाही पण तिथे आपण पाहतो की रनआउट पाठक करायचं आहे. पुणे धावेत घेण्याचा प्रयत्न स्वतः विकेट किपर पुणेदा बॉलच्या खाली अल्पेश पुणेदा डाऊन दी बॉल आणि त्याचा चांगला टिकीट आणखी एक स्टनिंग कॅच पकडत असताना आणखी एक फलंदाज अभय बॅक टू दी बॅलियन ड्रॉ. पुढे म्हणत पासून आता 2 होईल केवळ नंबर 3 जारी होताना तिथे नेहमीच भविष्यामध्ये खूप चांगला अगदी शोधला जातो. खेळण्याचा अनुभव आहे हा बसला पाहायला जोरदार अपेक्षा केली जाते नाही पुढे नाही त्यामुळे फक्त पुढे बस होतील. वडील प्रयत्न होत नाही येथे समाप्ती टार्गेट आहे त्या पुढे धोनीचा पाठला कशा प्रकारे केला जाईल तशा प्रकार जोखीम तुम्हाला घ्यावं लागतील. अशा प्रकारचा खेळ झाला तर दडपण येऊ शकता. पुणेदा फुलनेचा बोलता योग्य लिंकपती पुणेदा बॉल आणखी एक योग्य लिंकपती सातत्याने बॉलला जेव्हा आपण पाहतो की परफेक्ट जेव्हा बाउन्स पाहिजे तो परफेक्ट केली जाते बॉलिंग आणि त्यापुढे आणखी एक योग्य लिंकपती योग्य बॉल. ओव्हर नंबर 3 10 करायचे तर आपला हा बॉल्सचा रोजचा पुणेचा विचार केला तर तिथे बॅटिंगचा परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो पण त्यामध्ये सातत्य रक्त आलेले नाहीये. सुरुवातीला 3 चौकार आले पण त्यानंतर आपण पाहतो की आता चौकार जे आहेत ते तिथून आलेलेच नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये तितकी तुम्ही काबरे आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये तितका तुला वेग पकडत असताना कारण की एकदा की लई मध्ये चेतन आला तर चेतनचा याच प्रकारचा खेळ राहतो आणि चेतनला पाहायला गेला तर या प्रकारे बॉलिंग करणं आवडतं. चेतनच्या मार्फत तितके चांगले लिंक तर नाही सुद्धा पाहायला मिळते तर ती गोलंदाजी आतापर्यंत क्रिकेट खेळतो लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. आपण सुद्धा चांगला कॅप्टन केला तर बॉलला फेकतील एक फाऊल प्राप्त केली जाते या सिंगल भविष्य गती फलकाती जाऊन पोहोचते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत आता 18 धावा 3 ओव्हर समाप्त. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होत नाही तर मार्गात दुसऱ्या विकेट हा संबंध आपण पाहतो की हाय टोटल त्याचा पाठा कशा प्रकारे केला जाईल. बॅटिंग पण चांगली करायचं आहे. दुसऱ्या बघण्यात जातं की बॉलिंग चांगली करायची आहे आणि बॉलिंग पॅनल सतत पाहायला गेला तर चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात असताना यावेळी एम एस 11
तेच सुरुवातीला असं पाहायला गेलं तर संकट स्थितीमध्ये पुढे काम करत त्या संकटातून पुढे दचकल्यात आपली पाहायला भेटे. पक्के वाटत असेल तर टेबल लागतील कधी तर प्रत्येक छात्रांचा होता दिसते. आवाज सापडून उत्सुकती पाहायला घेतो रोखण्याचा प्रयत्न केला जाता नाही तर पुढे हा सामना जो आहे त्यामध्ये बॉलिंग जी आहे ती लाजबाब जे आहे ते राखण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो प्रत्येक बॉलर कडून आणि तेव्हाच मागचं महत्व सुद्धा आपण पाहतो की एमएससीवर टीमसाठी खूप चांगलं होऊ शकतं कारण की पॉईंट टेबलमध्ये जर टिकून राहत असेल तर त्यांच्यासाठी हा सर्वात महत्वाचा दुसरा बातम्या आढळत्या इलेव्हन प्रत्येक आपण पाहतो की संघर्ष या टीमचा अगदी पुणेचा प्रहार पंचला अलंकार करण्याचा प्रयत्न फक्त पुणेचा चांगला सुद्धा आहे इतकं पैसे प्राप्त केली जाते तिथं जपानमध्ये काम चालणार नाही हा सगळ्या पाहतो की महत्वपूर्ण तुम्हाला संपत्ती खेळणं गरजेचं गरजेचं आहे जसं होतं दिसत बिलकुल नाहीये भौतिक फक्त खेळण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न केले आहे तेव्हा विकेट गमावत आणि त्यात पुढे दर्शक जे आहे ते बनत असताना एक आरोग्य इलेव्हन पुन्हा थोडंसं मागे जाऊन हटून पाहिलं किंवा खेळण्याचा प्रयत्न राहिला पण बॉलला पुन्हा आनंद चाचणी फुलकटीचा प्रयत्न जे आहे ते करतो होतो दिसते या चिकटच्या बरेचसे धरीची गती फुलकटी जवळपास सुपाटी आतापर्यंत 29 कधीकधी जो मात्र कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स थोडासा वीक तरी पाला देतो कारण की भविष्यात जो मात्र डोंगर उभा आहे सर करायचं असेल तर पाठी कसं पण कसं करायचं दिसत नाहीये हो आपण 4% समाप्त आणि 4 समाप्तीनंतर धावतो जवळपास 30 या मात्र जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये कपड्यात 24 बॉल मध्ये गमवू शकता आहे 63 24 बॉल 63 गमवू शकता जिंकण्यासाठी
शानदार ते स्वतः